विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 11वीच्या मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकाच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सुधारित मूल्यमापन आराखडा म्हणजे प्रश्नपत्रिकेची रचना आणि प्रथम सत्र परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षा त्याचं मूल्यमापन कशा प्रकारे केलं जाईल या संदर्भामध्ये आज आपल्याला चर्चा करायची आहे। विद्यार्थी मित्र, या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही शासनानं अभ्यासक्रम कमी केलेला आहे। तो कमी केलेला अभ्यासक्रमही आपण लक्षात घेतला पाहिजे। इंदिरा संत या कवयित्रीची प्राणसई नावाची कविता या वर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे सुमती देवस्थळे यांनी लिहिलेला जो पाठ आहे, वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार, हा पाठही यावर्षी वगळण्यात आलेला आहे। त्यानंतर साहित्य प्रकार, यामध्ये नाटक हा जो साहित्य प्रकार आपण अभ्यासतो आहोत, त्यामध्ये ध्यानीमणी हे जे नाट्य उतार आहे प्रशांत दळवी यांचा, हाही यावर्षीच्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। आणि चौथ्या भागामध्ये अनुवाद, उपयोजित मराठीमध्ये अनुवाद लेखन जे आहे तेही यावर्षी वगळण्यात आलेलं आहे। आता प्रथम सत्र परीक्षा आणि द्वितीय सत्र परीक्षेचं मूल्यमापन कशा प्रकारचं असेल ते आपण बघूया। आपली प्रथम सत्र परीक्षा 50 गुणांची असेल, त्यासाठी वेळ असेल 2.5 तास आणि 50 गुण साधारणपणे 50% अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आपला येईल। 50% घटकावर त्या ठिकाणी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न विचारले जातील। घटकनिहाय गुण विभागणी आपल्याला बघायची आहे। गद्य किंवा ज्याला आपण पाठ म्हणतो किंवा ज्याला आपण धडे म्हणतो, हे 12 गुणांसाठी असतील। एकूण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये मामो हा एक पाठ आहे, अशी पुस्तकं हा एक पाठ आहे, परिमळ हा एक पाठ आहे, त्यानंतर माणूस बांधूया हा एक पाठ आहे, वहिनीचा सुसाट सल्ला हा एक पाठ आहे आणि वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार तर हे वगळलेलं आहे। म्हणजे बघा, 1 2 3 4 5 पाठापैकी प्रथम सत्र परीक्षेला आपण पहिले 3 पाठ अभ्यासायचेत, मामो, अशी पुस्तकं आणि परिमळ। त्यानंतर कविता ज्या आहेत, ती प्राणसई ही कविता तर यावर्षीच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेली आहे। त्यानंतर झाडांच्या मनात जाऊ ही एक कविता, दवात आलीस भल्या पहाटे ही एक दुसरी कविता, 80 अक्षरी रसिके संत काव्य संत ज्ञानेश्वरांचं ही तिसरी कविता, शब्द ही यशवंत मनोहरांची चौथी कविता आणि पैंजण ही नीलम माणगावे यांची एक कविता। 5 पैकी 3 कविता आपल्याला अभ्यासायच्यात। त्यामध्ये झाडांच्या मनात जाऊ, दवात आलीस भल्या पहाटी आणि 80 अक्षरी रसिके या 50% पेक्षा थोडं जास्त असेल, पण 50% आपण किमान अभ्यास केला पाहिजे।
ऐशी अक्षरे रसिके इथपर्यंत आपल्याला प्रथम सत्र परीक्षेला कृतीपत्रिकेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर साहित्य प्रकारामध्ये नाटक, साहित्य प्रकार आणि परिचय हा भाग पाहून घ्यायचा आहे. त्यानंतर हसवा फसवी हा भाग बघायचा आहे. उपयोजित मराठीमध्ये सूत्रसंचलन आणि मुद्रित शोधन हा भाग बघायचा आहे प्रथम सत्र परीक्षेसाठी. आणि अनुवाद हा भाग वगळलेला आहे. आणि व्याकरणामध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ आणि शब्दभेद हा पूर्ण भाग पाहायचा आहे. तर अशा प्रकारे गद्य किंवा पाठ हे जे आहेत आपले प्रथम सत्र परीक्षेला 12 गुणांसाठी विचारले जातील. त्याच्यामध्ये 8 गुण हे पठित गद्यासाठी असतील आणि अपठित गद्यासाठी 6 गुण असतील. अपठित म्हणजे त्याचा कधी आपण अभ्यास केलेला नाही किंवा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्या उतार्याचा समावेश केलेला नाही, असा उतारा त्या ठिकाणी दिला जाईल. त्यानंतर पद्य म्हणजे कविता 8 गुणांसाठी असतील. साहित्य प्रकार जो आहे आपला नाटक हे 6 गुणांसाठी त्यावर कृती विचारल्या जातील. आणि उपयोजित मराठीमध्ये सूत्रसंचलन आणि मुद्रित शोधन, अणुदिनी आणि रेडिओ जॉकी हे भाग प्रथम सत्र परीक्षेला पाहायला काही हरकत नाही. याला 12 मार्क्स असतील. 6 अधिक 6 असे 2 त्याच्यामध्ये विभागणी केलेली. आणि व्याकरण जे आहे ते 12 मार्कासाठी आहे. त्याच्यामध्ये 6 घटकावर आधारित 2-2 गुणाला त्या ठिकाणी कृती विचारल्या जातील. शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद आणि परिशिष्टसुद्धा पाहून घ्यायचे. अशा प्रकारे त्या ठिकाणी 50 गुणांसाठी ही रचना असेल. त्यानंतर बघा की 80 गुणांचा हे जे काही कृतीपत्रिकेचा आराखडा आहे, जी आपल्या वार्षिक परीक्षा होईल त्यासाठी 3 तास वेळ असेल. 20 गुण तोंडी परीक्षेला असतील. 80 अधिक 20 असे 100 गुण हे. त्यानंतर प्रथम सत्र परीक्षेसाठी 50 गुण. त्यानंतर पहिली एक घटक चाचणी 25 गुणाची, दुसरी घटक चाचणी 25 गुणाची, अशा 2 घटक चाचण्या 50 गुणांच्या. प्रथम सत्र परीक्षा 50 गुणांच्या असे 100 गुण. द्वितीय सत्र परीक्षा 80 गुण आणि तोंडी परीक्षा 20 गुण असं 200 मार्काचं तुमचं मूल्यमापन केलं जाईल. यामध्ये कृती 1 मध्ये 3 उपकृती असतील, अ, ब आणि क. याच्यामधून आपल्याला विद्यार्थ्याचे जे अपेक्षित कौशल्य त्या ठिकाणी आजमावायचे आहेत ते आकलन, अभिव्यक्ती, स्वमत आणि भाषा सौंदर्य अशा प्रकारे ते कौशल्य अपेक्षित त्यावर प्रश्न कृती विचारल्या जातील. कृती नंबर 1 मध्ये अ मध्ये पठित गद्य पाठावर आधारित एक उतारा दिला जाईल 150 ते 180 शब्दामध्ये. पठित म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील हा उतारा असेल आणि तो उतारा वाचून त्याखाली दिलेल्या ज्या कृती आहेत त्या कृती त्या उतार्यामध्ये शोधून त्या लिहायच्यात. त्याला 4 गुण आहेत. त्यानंतर स्वमत कृती किंवा अभिव्यक्ती कृती असेल 4 गुणांसाठी. आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य त्या ठिकाणी मत व्यक्त करण्यासाठी देण्यात आलेले आहे. दुसरी जी ब कृती आहे ही पठित गद्यावर आहे.
म्हणजेच पाठावरच आहे. पठित उतारा असेल तिथं 150 ते 180 शब्दामध्ये दिलेला असेल. यावरही 4 गुणांसाठी आकलन कृती विचारलेली असेल. खाली कृती दिलेली आहे, ती उतार्यामध्ये शोधून ती लिहायची आहे. त्यानंतर 4 गुणांसाठी स्वमत कृती आहे किंवा अभिव्यक्ती कृती. स्वमत असेल किंवा अभिव्यक्ती असेल, पर्याय तिथं विकल्प आहे. असं 8 गुणांसाठी ही आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठावर आधारित ही कृती असेल. अ आणि ब मध्ये. क मध्ये अपठित गद्य असेल, म्हणजे यापूर्वी तुम्ही त्या अभ्यासलेलं नाही. साधारणपणे 100 ते 120 शब्दापर्यंत तो उतारा दिलेला असेल. तो उतारा वाचायचा आणि त्याखाली कृती दिलेल्या असतील. 2 मार्क्ससाठी एक कृती आकलनावर आधारित असेल आणि दुसरी अभिव्यक्तीवर आधारित 2 गुणांसाठी कृती असेल. त्यानंतर विभाग 2 पद्य विभाग म्हणजे कविता 16 गुणांसाठी असतील. त्यामध्ये अपेक्षित कौशल्य जे आहे, आकलन, अभिव्यक्ती, काव्यसौंदर्य, भाषासौंदर्य, अर्थसौंदर्य आणि भावसौंदर्य, अशा प्रकारे आपले कौशल्य त्या ठिकाणी आजमावले जातील. याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत, अ आणि ब. अ 8 गुणांसाठी आणि ब सुद्धा 8 गुणांसाठी. कृती नंबर 2 मध्ये अ जो आहे ती आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता असेल. पठित पद्य पाठावर आधारित, म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील कविता आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिलेली असेल. साधारणपणे 10 ते 12 काव्यपंक्ती तिथं दिलेल्या असतील. कविता वाचून त्याखाली विचारलेली जी कृती आहे ती सोडवायची. आकलन कृती, आकलनावर 4 गुण असतील आणि त्या कवितेचं रसग्रहण आपल्याला करता आलं पाहिजे. कवीनं सांगितलेला जो आशय आहे तो आपल्या शब्दामध्ये आपल्याला व्यक्त करता आला पाहिजे. त्याला 4 गुण आहेत. असे आकलन 4 आणि रसग्रहणाला 4 अशा 8 गुणांची अ मध्ये ही कृती असेल. कृती क्रमांक 2 मध्ये ब, उपप्रश्न ब, पठित पद्य पाठावरच आधारित असेल. म्हणजे तुम्ही अभ्यासलेल्या कवितेवरच आधारित असेल. इथं विकल्प दिलेले 6 पैकी 4 कृती सोडवायच्यात आणि आकलनावर 4 गुण असतील आणि अभिव्यक्तीला 4 गुण असतील. अशा 8 गुणांची, अशा 8 आणि 8 16 गुणांचा हा कृतीचा दुसरा पद्य विभाग असेल. तिसरा विभाग जो आहे नाटक 12 गुणांसाठी. त्याच्यामधून ज्ञान, आकलन, स्वमत, अभिव्यक्ती अशा प्रकारचे कौशल्य आपले आजमावले जातील. त्याच्यामध्ये 2 उपप्रश्न आहेत. कृती 3 मध्ये 3 अ मध्ये पठित पाठावर आधारित त्या ठिकाणी सैद्धांतिक भाग म्हणजे नाटक, साहित्य प्रकार आणि परिचय हा जो दिलेला आहे हा सैद्धांतिक भाग, हा अ भाग असेल. ते 4 आणि 2 6 गुणांसाठी ही कृती असेल. ज्ञानावर आधारित किंवा आकलनावर आधारित 4 गुण किंवा अभिव्यक्ती किंवा स्वमत, म्हणजे आपलं मत त्या ठिकाणी व्यक्त करायचं. उतारा वाचायचा तो आणि किंवा त्यावर आपलं मत विचारलं जाईल. असे 6 गुणांसाठी कृती नंबर 3 अ. त्यानंतर ब मध्ये पठित नाट्य उतार्यावर आधारित कोणत्याही 3 कृती तिथे दिलेल्या असतील. म्हणजे आपण त्या ठिकाणी नाट्य उतारा अभ्यासायचा आहे. प्रथम सत्र परीक्षेसाठी हसवा फसवी आणि सुंदर मी होणार द्वितीय सत्र परीक्षेसाठी असेल. 3 पैकी 2 नाट्य उतारे आहेत. ध्यानीमणी या वर्षीच्या अभ्यासातून वगळण्यात आलेले आहे.
तर आकलनावर 2 गुण, अभिव्यक्तीवर 2 गुण आणि स्वमत कृतीसाठी 2 गुण त्या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर उपयोजित लेखन जे आहे, सूत्रसंचालन, मुद्रित शोधन, ब्लॉग लेखन किंवा अनुध्वनी लेखन आणि रेडिओ जॉकी, यामध्ये खालील कृती सोडा असं दिलेलं आहे. 5 पैकी 3 कृती सोडायच्यात. आकलन कृतीला 3 गुण आहेत, उपयोजन कृतीला 6 गुण आहेत आणि कौशल्य कृतीला 9 गुण आहेत. अशा 18 गुणांसाठी उपयोजित लेखन असेल. त्यामध्ये घटक असतील सूत्रसंचालन, मुद्रित शोधन आणि अनुवाद. हा भाग यावर्षी आपल्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला आहे. अनुध्वनी आणि रेडिओ जॉकी. त्यानंतर व्याकरण हा जो घटक आहे, व्याकरणाचे जे घटक आहेत ते 14 गुणांसाठी आहे. 9 पैकी 7 कृती त्याच्यामध्ये सोडवायच्यात. पाठ्यपुस्तकातील जो व्याकरण भाग आहे त्यावर आधारित या कृती आपल्याला सोडवायच्यात. आकलनावर 6 गुण आणि उपयोजनावर 8 गुण असं 14 गुणांसाठी ही कृती असेल. त्यामध्ये शब्दशक्ती, काव्यगुण, वाक्यसंश्लेषण, काळ, शब्दभेद, शब्दसिद्धीमध्ये साधी शब्द, उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द, त्याचबरोबर विशेषण, विशेष्य हा भाग आणि समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, विरामचिन्हे आणि निर्दोष शब्दलेखन यावर या कृती विचारल्या जातील. अशा प्रकारे हा त्या ठिकाणी 80 गुणांच्या कृतीपत्रिकेचा आराखडा असेल. तुमची जी तोंडी परीक्षा होईल ती 20 गुणांची असेल. 10 गुण श्रवण कौशल्यासाठी आणि 10 गुण भाषण कौशल्यासाठी आहेत. तर 4 शब्द आणि 2 वाक्य द्यायचे आहेत. 2 गुण अधिक 2 गुण बरोबर 4 आणि नियोजित विषय आयत्या वेळेचे भाषण आपल्याला करायचं आहे. बघा, तर 4 शब्द आणि 2 वाक्य असे ते दिलेले तिथं नंबर 1 मध्ये. आणि नंबर 2 मध्ये वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पठित, पठन किंवा काव्यानंद. एखादी पाठ असलेली कविता तुम्ही तिथं म्हणू शकता किंवा वाक्प्रचाराचा अर्थ 1 गुण, पाठ्यपुस्तकातील कविता, वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग 1 गुण, पाठ्यपुस्तकाबाहेरील अन्य कविता किंवा अभंग, ओवी हे सुद्धा घेता येईल. आणि त्या ठिकाणी 2 शब्द आणि 2 वाक्य हे 4 गुणांसाठी असतील. आणि दुसरं असेल की वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा किंवा काव्यानंद किंवा वाक्प्रचाराचा अर्थ 1 गुण, पाठ्यपुस्तकातील कविता, वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग 1 गुण. म्हणजे पहिल्या घटकाला 5 गुण आणि दुसऱ्या घटकाला 5 गुण. त्याच्यामध्ये दुसरा जो घटक आहे 5 गुणांसाठी, म्हण पूर्ण करा किंवा पारिभाषिक शब्द, इंग्रजी म्हणीचा मराठी अर्थ 1 गुण, पारिभाषिक शब्दासाठी मराठी संज्ञा लिहा 1 गुण, किंवा कविता, कथा, उतारा, नाट्य उतारा ऐकून 5 ओळी सारांश लेखन करा, माहिती लेखन करा, याला 2 गुण असतील. अशा प्रकारे ही तुमच्या तोंडी परीक्षेची रचना असेल.
20 गुणांसाठी श्रवण आणि भाषण कौशल्य. त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये जे काही गुण विभागणी दिलेली आहे किंवा आपली जी परीक्षा होईल 80 गुणांची, कोणकोणत्या घटकाला किती किती गुण विभागणी येते तर पाहायचं आहे आपल्याला. पाठ आपले जे आहेत ते 20 गुणांसाठी आहेत धडे. त्याची टक्केवारी त्याचा भारांश 25% आणि विकल्पासह 28 गुण त्याला राहतील. पद्यविभाग किंवा कविता 16 गुणांसाठी त्याची टक्केवारी भारांश 20% आणि विकल्पासह त्याला 20 गुण आहेत. नाटक साहित्य प्रकार त्याला 12 गुण आहेत आणि विकल्पासह 18 गुण आहेत. त्याची टक्केवारी 15%. उपयोजित मराठीमध्ये 18 गुणांसाठी विकल्पासह 30 गुण असतील आणि 22.5% त्याचा भारांश असेल. व्याकरण आपल्याला 14 गुणांसाठी 17.5% त्याचा भारांश आहे आणि 18 गुण आपल्या विकल्पासह आपल्या कृतीपत्रिकेमध्ये असतील. एकूण 80 गुणांची कृतीपत्रिका असेल. 100% भारांश त्याला आहे आणि 114 गुणाची कृतीपत्रिका आपल्याला तिथे दिसेल. उद्दिष्टानुसार गुण विभागणी पाहायची आपल्याला. ज्ञान आणि आकलनावर 34 गुण प्रश्न कृती विचारल्या जातील. 42.5% त्याचा भारांश असेल आणि विकल्पासह गुण असतील 43. उपयोजन या घटकाला 29 गुण असतील. त्याची टक्केवारी आहे 36% आणि विकल्पासह गुण असतील त्या ठिकाणी 44%. कौशल्याला 17 गुण असतील. 21.25% एवढा भारांश त्याला आहे आणि विकल्पासह गुण असतील 27. एकूण गुण 80. 100% त्याची गुण विभागणी करण्यात आलेली आणि 114 गुण आपल्या उद्दिष्टानुसार असतील. प्रश्न प्रकारानुसार बघा. वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न, छोटे छोटे प्रश्न 28 गुणांचे असतील. त्याचे 35% त्याचा भारांश आणि 32 गुण त्याच्या विकल्पासह आहेत. लघुत्तरी जे आहेत गुण 34 गुण आहेत. त्यामध्ये 42.5% एवढी भारांश आणि 52 गुण लघुत्तरी कृतीसाठी असतील. दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत ते 18 गुणांचे आहेत. 22.5% त्याला भारांश आणि विकल्पासह गुण 30 आहेत. एकूण गुण 80. 100% भारांश आणि 114 गुणाची आपल्या प्रश्न प्रकारानुसार आपली कृतीपत्रिका असेल. काठिण्य पातळीनुसार म्हणजे सोपे, मध्यम आणि कठीण असे 3 प्रकारचे प्रश्न असतील. धड्यावर 10 गुणांचे सोपे प्रश्न असतील. 10 गुणांचे मध्यम प्रश्न असतील आणि कठीण प्रश्न तिथे नसतील. पद्य विभागावर 8 गुणांचे सोपे प्रश्न असतील. मध्यम गुणांचे 4 गुणांचे प्रश्न असतील आणि 4 गुणांचे कठीण स्वरूपाचे प्रश्न असतील. असे 16 गुणांची कवितेवर आधारित कृती असेल. नाटक साहित्य प्रकारामध्ये 4 गुण त्याचे सोपे प्रश्न असतील. मध्यम स्वरूपाचे 8 गुण असतील आणि कठीण स्वरूपाचे कृती त्या ठिकाणी नसतील. अशी एकूण 12 गुणांची नाटक साहित्य प्रकार असेल. उपयोजित साहित्य प्रकारामध्ये सोपे 4 गुणांसाठी, मध्यम स्वरूपाच्या कृती 8 गुणांसाठी, कठीण स्वरूपाच्या कृती ह्या 6 गुणांसाठी असे एकूण 18 गुणांसाठी उपयोजित लेखन असेल. व्याकरणावर सोपे 5 प्रकारच्या कृती असतील. मध्यम 4 गुणांच्या कृती असतील आणि कठीण 5 गुणांच्या कृती असतील. असे 14 गुणांसाठी एकूण व्याकरणावर कृती असतील. एकूण गुण जे आहेत सोपे 31 गुणांचे प्रश्न सोपे असतील. मध्यम 34 गुणांचे असतील आणि कठीण जे आहेत 15 गुणांचे प्रश्न हे थोडे कठीण असतील. सोपे जे आहेत 38.75% भारांश. मध्यम गुणांसाठी
42.50% भारांश आहे आणि कठीण स्वरूपाची जी काही आपली प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये 18.75 अशा प्रकारे काठिण्य पातळीनुसार ही गुणविभागणी इथं दर्शवण्यात आलेली आहे। अशा प्रकारे मित्र या मूल्यमापन आराखड्याचं स्वरूप आपलं असेल। हे स्वरूप आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी या स्वरूपानुसार आपण अभ्यास करायचा आहे।